अखंड हरिनाम सप्ताहातील आजची कीर्तन सेवा, एकादशी पर्वकाळ सप्ताहातील कीर्तन सेवा, सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. तासभर भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांना प्रणाम आहे. मनुष्य जीवन भक्तिप्रधान जीवन आहे. भक्तीशिवाय मुक्ती नाही, आणि भावाशिवाय भक्ती नाही. भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि भावाशिवाय भक्ती नाही. आणि बळाशिवाय शक्ती नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे सूत्र आहेत, भावेवीन भक्ती, भक्तिवीन मुक्ती, बळेवीन शक्ती बोलू नये. बळ नसल तर आपली शक्ती सांगू नये. भाव नसल, बळ नसल तर शक्ती काम देत नाही. शक्ती बोलू नाही, शक्तीचं काम होत नाही, सफलता नाही. भाव नसल तर भक्ती नाही, भक्ती नसल तर मुक्ती नाही. मुक्तीचा अधिकारी आहे मनुष्य जन्म. मुक्तीचा अधिकारी आहे. मोक्षाचा अधिकारी आहे मनुष्य जन्म. पण मोक्षाचा अधिकारी आहे, परंतु मुमुक्षु होणं आवश्यक आहे. मुमुक्षुता पाहिजे. मुमुक्षु शब्दाचा अर्थ आहे मोक्षाची इच्छा करणारा. त्याला काय म्हणतात? मुमुक्षु. मोक्षाची इच्छा ज्याला आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. म्हणून भक्ती परमार्थामध्ये मुमुक्षुची गरज आहे. अभक्ताची गरज नाही. परमार्थामध्ये त्याचा काही विषयच नाही. मोक्षम इच्छति, मोक्षम इच्छति इति मुमुक्षु. जिज्ञासु भक्त आहे. जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. अथाह तो ब्रह्म जिज्ञासा. जिज्ञासू म्हणतात. जाणून घेण्याची इच्छा आहे त्याला जिज्ञासू म्हणतात. मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. आणि देवापासून विभक्त होत नाही त्याला भक्त म्हणतात. भक्त शब्दाचा अर्थ जो विभक्त नाही. विभक्त शब्दाचा अर्थ वेगळं राहणं, अलग राहणं. देवापासून कधीच वेगळं राहत नाही ते भक्त आहे. देवाचे एक रूप होऊन राहणं. एकतांता देवाशी आहे. देवाणी भक्त तुझा नाही विचार. हे भक्ताचं लक्षण आहे.
काहीतरी साधना करणं म्हणजे साधक आहे, भक्त नाही. साधना करण्यावरच भक्त असं नाव मिळते. आता उगाचच आम्हाला असं नाव देऊन टाकलंय, हरिभक्ती परायण. फालतूपणा आहे, दुसरं काय. भक्त म्हणजे देवापासून कधी विभक्त होत नाही, आणि देवापासून जो विभक्त होत नाही त्याला इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत कशाचीच अपेक्षा राहत नाही. हे त्याचा परिणाम आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत कुठलीच त्याला इच्छा राहत नाही. हे भक्ताचं लक्षण आहे. देवापासून विभक्त होत नाही. आता भक्त म्हणजे आमची परिभाषा वेगळी आहे. गंध लावला तरी भक्तच, आणि माळ घातली तरी भक्तच, पोती वाचली तरी भक्तच, कीर्तन केला तरी भक्तच. फक्त भगवंतच ज्याचा विषय आहे तेच भक्त आहे. भक्ताची परिभाषाच तेवढी आहे. म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर भक्तीचा अधिकारी आहे. इथून मी सुरुवात केलो होतो. भक्तीचा अधिकारी मनुष्य आहे. भावाशिवाय भक्ती होत नाही. आणि भाव शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. ज्या वस्तूचा कधीच अभाव नसतो हे मंदिर आधी नव्हतं, आज आहे आणि कालांतरानं राहणार नाही. हे शरीर जन्माच्या आधी नव्हतं, आता आहे आणि पुन्हा राहणार नाही. कधी ना कधीतरी याचा अभाव आहे. अभाव शब्दाचा अर्थ नाहीसं होणं. जे वस्तू कधीच नाहीशी होत नाही त्याच्यावर भाव असते. सदोदित, सर्वत्र, सर्वदा, संपूर्ण अशी जी वस्तू आहे ते भावाचा विषय आहे. भावाचा विषय फक्त भगवान आहे, संसार नाही. कारण संसाराचा अभाव आहे. आज आहे, उद्या नाही. कालच होतो. परमात्मा त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून संतांनी त्याला 3 बार सत्य म्हणले. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. याचा अर्थ काय? काल बी होता, आज बी आहे, उद्या बी. म्हणून 3 बार सांगितलं, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. कागा दावीला जगदाकार. सत्य परमात्मा आहे. जे सत्य असते, ज्याचा कधी अभाव होत नाही, तोच भावाचा विषय आहे. भाव शब्दाचा अर्थ आहेच, असतोच. आमच्या मनामध्ये विकल्प आला तर ते भाव होऊ शकत नाही. देव आहे, पण आहे की नाही की, हे काय झालं? विकल्प आहे, भाव नाही. आहे की नाही की, कधी आहे वाटते. एखादी चांगलं काम झालं आपल्या जीवनामध्ये तर असं वाटतं की हा आहे देव. एखादी मनासारखं होईना गेलं, आहे की नाही की देव. काही तर दुःखी झालेले म्हणतात, कुठं बसलाय की हाय की, कुठं मेला की.
त्याला मेलं काय म्हणतात त्याला, हाय की मेला की, असं बी मध्ये हे भाव नाही. त्रिकालाबाधित सत्य आहे, ज्याचा कधी अभाव होत नाही, ते भाव आहे. आणि तसा भाव असेल तर त्याचा परिणाम भक्ती आहे. भावाचाच परिणाम मग भक्ती आहे. आणि भक्ती असेल तर मुक्तीची गोष्टच नाही. म्हणून भाव, भक्ती, मुक्ती हे त्रिवेणी. तर हे या गोष्टीचा अधिकारी मनुष्य आहे, बिलकुल अधिकारी आहे. आपल्या अधिकाराचा आम्ही कधीही वापर करीत नसाल तर ते आमच्या बुद्धीचा दोष आहे. आणि अधिकाराचा गैरवापर तेव्हाच होते, मनुष्य जन्माला येऊन जे करावं ते न करता दुसरंच काहीतरी करीत बसल्यामुळे अधिकाराचा गैरवापर झाला. गैरवापर झाला म्हणण्यापेक्षा दुरुपयोग झाला. काय झाला? दुरुपयोग झाला, उपयोग झाला नाही. मग असा जेव्हा दुरुपयोग होतो तेव्हा त्याचा परिणाम काय? मुक्ती नाही, पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडणं. मुक्ती म्हणजे पुन्हा जन्म मरण नाही. दोनच गोष्टी होतात जीवनामध्ये, या तर जन्म मरणातून मुक्त होते, नाहीतर जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा यावं लागतं. दोनच गोष्टी होतात. भक्ती केलं तर जन्म मरणातून मुक्त होते, आणि नाही केलं तर पुन्हा जन्म मरणाला यावं लागतं. आता सर्वांनाच जायचं आहे, परंतु पुन्हा यायचं की नाही हे भक्तीवर अवलंबून आहे. जायचं सर्वांना आहे, आलाय तर जाण्यासाठी जाणार आहे. पुन्हा यायचं की नाही याचं स्वातंत्र्य आपणाला आहे. जायचं कधी याचं स्वातंत्र्य नाही, पण यायचं की नाही याचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला. कशावर अवलंबून आहे तो? भाव आणि भक्तीवर अवलंबून आहे. भाव भक्तीनं काय होते? परमात्मा साठवला जातो. एक प्रमाण आहे. आपण आता आपलं प्रमाण असंच राहते, ओके म्हणलं तरच द्यायचं, नाही तर नको, नाही तर बिघडून जाते कीर्तन. साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्याची सरली एरझार, झाला सफळ व्यापार. भक्तीचा परिणाम आहे. देवापासून विभक्त होत नाही, तो भक्त आणि देव एक आहे, त्याच्यात साठवलेला आहे. मी तयांचे हृदयी समग्र असे. समग्र, थोडा थोडा नाही, समग्र असे. असं त्याच्या हृदयामध्ये परमात्मा संतांच्या हृदयामध्ये समग्र रूपानं आहे. संपूर्ण असे दिधले संपूर्ण माझे हाती. समग्र आणि संपूर्ण शब्दाचा अर्थ काय? देव कुठं अर्धा आणि सगळा असं राहते काय? अर्धा म्हणजे कसं करायचं? अर्धांग कापून द्यायचं काय? याचा अर्थ काय? ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण म्हणतात, इथं समग्र म्हणतात. समग्र संपूर्ण म्हणजे काय? असं देवाला बी काही भागामध्ये विभाजित केल्या जाते काय? मग याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, समग्र शब्दाचा अर्थ सांगतो. भजन करा विठ्ठल. समग्र शब्दाचा अर्थ आहे की हरी समग्र म्हणजे
मंदिरात आहे, बाहेर आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरे कोण दिले. याला कोणता हरी म्हणा? समग्र हरी. नुसता आत हरी बाहेर हरीच नाही. सदसच्चाहम अर्जुन, सत भी मी आहे, असत भी मी आहे, जन्म भी मी आहे, मृत्यू भी मी आहे. भगवद्गीता. समग्र म्हणतात त्याला. तो समग्र हरी आहे. जे जे दिसते ते सगळा हरी आहे. हे कोणता हरी? समग्र हरी, संपूर्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, माझ्या गुरुनं संपूर्ण दिलं हातामध्ये. संपूर्ण म्हणजे सगळ्यात परमात्मा आहे असं ज्ञान दिलं. त्याला कोणतं काय म्हणावं? संपूर्ण दिलं. तुम्हाला आम्हाला दिलंय, परंतु संपूर्ण नाही. मंदिरात आहे, बाहेर आलं की नाही गायब. संपूर्ण नाही. जोपर्यंत समग्र हरी, संपूर्ण हरी हाताला येत नाही, तोपर्यंत ते भक्ती थोर नाही, छोटी आहे. कोणती भक्ती आहे? आता या अभंगामध्ये छोट्या भक्तीचं वर्णन नाही. थोर. थोर म्हणजे, आणि भक्ती जेव्हा थोर होते तेव्हाच जीवाचा घोर जाते. छोट्या छोट्या भक्तीमध्ये घोर आणि वाढते जास्त. भक्ती झाली थोर, जीवाचा गेला घोर. संपला घोर, संपला. नाही तर काही नाही. मग ते थोर भक्ती होईना गेली की घोर वाढून जाते. गंमत अशी होते की देव ना संसार. थोर भक्ती होईना गेली तर काय होते? ना देव ना संसार. देव ना संसार, तुका दोहीकडे चोर. चोर होते. भक्ती थोर झाली तर घोर राहत नाही, होईना गेलं तर चोर झाल्याशिवाय राहत नाही. थोर, घोर, चोर. आणि मग असा चोर झाला की आमच्यासारख्या मग चोरावर मोर. छापा मारायचा. हे चौथं. अशी गंमत आहे. लुटायला सोपं जाते. मग ज्याची भक्ती थोर आहे. आता कोणती थोर भक्ती? ज्याला सर्वात परमात्मा दिसते, हे थोर. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा, बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. हे थोर भक्ती आहे. जयाची प्रतितीचा वाखारा, पवाडू होय चराचरा. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति. हे थोर भक्ती आहे. आणि हे थोर भक्ती कशानं होते? आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. हे थोर भक्ती. आता मुद्द्यावर येऊन आपण पुढे जाऊ. आता थोर भक्ती प्राप्त होण्यासाठी काय करावं लागते, त्याचा उपाय. आपली जी माया आहे, जे प्रेम आहे, ते असं इतकं वाटून वाटून गेलेलं आहे. प्रकृती, संपत्ती, परिवार, व्यक्ती, वस्तू, पदार्थ, पद, पदवी, सत्ता, संपदा, अनेकावर वाटून गेलेलं प्रेम आहे.
आणि या सगळ्या गोष्टीवर जिथं जिथं आपलं प्रेम बसले, माया बसली, हे सगळी काढून त्याच्यावरली याच्यावरली सगळी सावडायची, चक काढून घ्यायची माया आणि जमा करून काय करायचं, इकडे देवावर लावायची. थोर भक्ती होण्यासाठी काय करावं लागते? संकल्पावी माया. संसाराचे संकल्पावे माया, संसाराचे संकल्पावे माया, संसाराचे संकल्पावे माया, संसाराचे संकल्पावे माया. हेती थोरा भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. ओ हेती थोरा भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची, संकल्पावे माया संसाराची. कसा संकल्प करावा? संसाराची माया देवावर लावायचं आहे तर कशी लावावं? त्याचं एक वर्म सांगते भगवद्गीता. काहीच कठीण नाही, फक्त समजून घेणंच कठीण आहे. समजल्यानंतर खूप सोपं आहे. हे जे आहे तुमच्याकडे, जे काही आहे, वस्तू असेल, पदार्थ असेल, धन संपत्ती, प्रॉपर्टी, जे असेल, घरदार वगैरे वगैरे, परिवार, जे जे आहे ते ते तसंच राहू द्या. त्याला काहीच करू नका, घडामोड काहीच करू नका, ते तसेच असू द्या. कुठं फेकून देऊ नका, विनाश करू नका, मारू नका, त्याला काहीच करू नका, राहू द्या, तसेच राहू द्या. एकच काम करा, तुमच्याकडं आहे असू द्या, तुमच्याकडेच राहू द्या, पण एवढंच समजून घ्या की माझ्याकडं आहे पण माझी नाही. ह्याचं ज्ञान झालं की संसाराची माया देवावर जाते. तेवढंच आहे, बाकी काही नाही. जे आहे देवाचं आहे सर्व. अरे संसार सोडा, मी बी देवाचाच आहे, देव माझा. आता संसार कोणाचा? एवढं जर पक्का केलं, आपण निश्चित केलं की आपली जी काही माया पसरलेली आहे, पांगलेली आहे, विस्कटलेली आहे, ते सारी माया भगवंतावर लागते. वर्म आहे त्याचं. आपल्याला माझं जे आहे ना, दोनच गोष्टी आहेत, मी, माझे, दोनच गोष्टी आहेत. एक मी, एक माझं. हेच ओझ आहे. मी आणि माझं, जे आपल्या डोक्यावर जे ताण आहे, जे ओझ होते ना, हेच ओझ. मी, माझे, मी आहे ते अहम, आणि माझे आहे ममता. अहमता आणि ममता. मी हे अहमता आहे, माझे हे ममता आहे. महाराज सांगतात की जे मी जे वाटाले जीवाला, आपल्याला प्रत्येकालाच वाटते, शाण्या येड्याची गोष्ट नाही. प्रकृती धर्म आहे, कीर्तनकाराला तर जास्त वाटते तुमच्यापेक्षा. हे मी नावाचं जे वाटते ते माऊली त्याची खूण सांगतात. सकळांचे हृदय देसी, काय नाही, मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगा मी तू नाही.
तुला मी वाटालय ना ते तू नाहीस, ते मी आहे. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुला जे मी वाटलं ते ते तू नाहीस, ते कोण आहे? तुझ्यामध्ये जे मीच स्फुरण व्हायलंय, मीच ते स्फुरण ते तू नाहीस, ते वस्तुगा मी, ते मी आहे. हे ममता गेली, अहमता गेली. हे कळाल्यानं काय झालं? अहमता गेली. आणि एकदा ते मी नाही तू आहेस म्हणून जर कळालं की हे सगळं माझं नाही तुझं आहे, हे आपोआप होते. हे एक जाव बस, दुसऱ्याला घालवायची गरज नाही. अहमता गेली रे की ममता आपोआप जाते. याची गंमत अशी आहे. आणि हे दोन गेले की मग संकल्पावी माया संसाराची, हे असं करा, असं महाराजांचं सांगणं आहे. तर अहमता ममता दौडोनी निज शांती वरिली. तो खूप बरं आहे. ह्या दोन्ही देऊन टाकल्या, संपून टाकल्या, दौडून लावल्या. काय बिघडलंय का? माझा आहे म्हणायच्या जागी देवाचा आहे म्हणावं. काय त्याला खर्च येते का? काही जोर लागते का? काही म्हणायला सोप आहे, तरी म्हणत नाही माणूस. काय होते काय नाही. आता उगा वरून म्हणणं वेगळं. आता बरीच माणसं आम्हाला म्हणतात, महाराज या घरला. नाही हो, कसं या, बोलवायच नाही तुम्ही, काही कारण नाही तुमच्या इथं यायचं, कसं यावं म्हणतात. नाही नाही नाही, हे तुमचंच आहे महाराज, हे घर तुमचंच आहे. प्रत्येक माणूस म्हणते, पण एकानं बी आतापर्यंत कागदपत्र आमच्या नावाचं केलं नाही. हो का म्हणायचं? म्हणणं इतकं सोपं आहे. बघू आता उद्या कोणी करेल तर करेल. माणसं इतके चालाक आहेत की कोणाला कसं फुगवावं, कोणाकडून कसं काम घ्यावं, हे खूप हुशार झाले माणसं. बरं आहे ह्याच्या हाताला देव सापडना म्हणून, नाही तर त्याला शेण काढायला होतात. सुख लागू देत नव्हते रे बाबा. ते त्याच्यानंच लपून बसले, असल्या लोकांपुढे दिसू नये म्हणूनच. मी जाणं फार कठीण आहे. आपलेपण त्याच्यावर जे जडलेलं आहे ते देवाकडे जाऊ देत नाही. त्या मी आणि माझ्या पणानं देवापासून आपल्याला विमुख केलेलं आहे. सन्मुख होणं म्हणजे भक्ती आणि विमुख होणं म्हणजे संसार. विठ्ठल आणि एकदा देवाचं झालं, जे काही आहे ते देवाचं आहे असं जर कळलं आणि झालं तर मग एक गंमत होते. अजून त्याच्या पुढे एक परिणाम आहे की एक शेतकरी आहे, व्यापारी शेतकरी आहेत ना, त्यांच्याकडे नोकरी करणारा नोकर आहे. शेतातला नोकर समजा, नोकरी कर, पूर्ण शेत त्याच्या हातात आहे, काम त्याच्या हातात आहे, सगळं त्याच्या हातात आहे. शेतातच राहणारा, शेतातच घर बांधला नोकर आणि तिथंच राहिलं, काम करू लागला. पगार बोलली काही, वर्षभराची नोकरी करू लागला. त्या शेतामध्ये जास्त पीक आलं तरी त्याला नोकरी तेवढीच, आणि पीक ना गेलं तरी नोकरी तेवढीच. जास्त पिकलं तर जास्त, कमी पिकलं तर कमी, असं नाही ना, असा न्याय नाही. पिको अथवा न पिको, नोकरी तेवढीच. आणि जास्त पिकलं तर खुश होत नाही नोकर, आणि कमी पिकलं तर वाहून गेलं तर दुःखी होत नाही. का होत नाही?
का होत नाही? त्याला माहित आहे आपलं नवं, माझं नाही आहे शेत. एकच कारण आहे, सुखी आणि दुःखी दोन्हीही होत नाही. त्याचं कारण त्या शेतावर त्याची ममता नाही. आणि घरी बसून सुखी बी होते आणि दुःखी बी होते मालक. का? कारण ते शेताशी संबंध आहे, याचा माझेपणा आहे. आता मला सांगा, त्या शेतानं दुःखी केलं की शेताच्या माझेपणानं? मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुखदुःखाला कारण हे संसार आहे की संसाराचा माझेपणा आहे? म्हणून संकल्पावी माया. आणि असं जर संकल्प केला तर सुख बी होत नाही, दुःख बी होत नाही. अभंगाचं दुसरं चरण काय सांगतं? विले आणते तैसे चिरावे, विले आणते तैसे चिरावे, देविले आनंदे तैसे चिरावे, देविले आनंदे तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, विले आणते तैसे चिरावे, विले आणते तैसे चिरावे, देविले आनंदे तैसे चिरावे, देविले आनंदे तैसे चिरावे, विठोबा गोपाल गोपाये, रखुमाये गोपाल गोपाये, रखुमाये रखुमाये गोपाल गोपाये, 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 गोपाल गोपाये, गोपाल गोपाये. शेत असेल तर आपलं नाही, मी देवाच्या मालकाच्या शेतातला मी नौकर आहे, या भावनेनं जर आपण संसार केला, संसार माझा नाही. दुकान असेल तर ते मी देवाच्या दुकानात मी नौकर आहे. शेत असेल तर देवाच्या शेतात मी नौकर आहे. शाळेत काम करत असेल तर देवाच्या शाळेत मी नौकर आहे. असं प्रत्येक जे जे काही असेल आपलं, ते सगळं आपण नौकर समजून जर संसारात राहिलं तर काय होईल? समाधान राहील, समाधान राहील. नुकसान झालं तर देवाचं, फायदा झाला तर देवाचा. आपणाला काय देणं घेणं? आता हे कीर्तन आहे, कोणाचं आहे? देवाचं आहे. याच्यामध्ये चांगलं झालं तर त्याचा मोठेपणा आहे, आणि बिघडलं तर त्याचा अपमान आहे. आम्हाला काय देणं घेणं? अशा भावनेनं जीवन जगायचं. याला म्हणतात थोर भक्ती. या भावनेमध्ये जगण्याला थोर भक्ती म्हणतात. हे थोर भक्ती आहे. घोर करायचं भक्ती नव्हं, घोर सोडणे हेच भक्ती आहे. चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान नाही. बाहेरून खूप छकाछक आहे दिसायलंय, परंतु मधून तळमळ आहे. चित्ताच्या तळमळे चंदने हे अंग पोळे. चित्त जर तळमळ करत असेल मधून, तर वरून चंदन लावलं तरी पोळायला सुरुवात होते.
एवढं चित्त समाधान पाहिजे. ते भक्ती आहे. इकडं भक्ती बी करते आणि चित्ताचं समाधान म्हणजे चिंतामुक्त होणं, त्याला म्हणतात चित्ताचं समाधान. चिंता बी करते आणि भक्ती बी करते, हे दोन्ही दोन्ही कसं होऊ शकतात? एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. भक्ती बिन चिंता बी हे शक्य नाही. चिंता करायचं असेल तर भक्त नाही, आणि भक्ती करत असेल तर चिंता नाही. आम्ही दोन्ही बी चलित आहोत. हरिभक्ती परायण बी म्हणून घेतो आणि चिंता बी करतो. दोन्ही बी चालते आमच्याकडं. धड हे बी नाही, धड ते बी नाही. देव ना संसार. असं जर नाही केलं, हे माझंच आहे आणि मीच आहे, हे जर असंच ठेवून घेतलं आम्ही, तर त्या झालेल्या परिस्थितीचा परिणाम आपल्यावर होते. त्या परिणामाचं नाव आहे दुःख. अभंगाचं 3रं चरण. वाहिल्या उद्योग दुःखाचे केवळ वाहिल्या उद्योग दुःखाचे केवळ वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ भोगलेचे फळ भोगलेचे फळ संचिताचे ठेविले आनंदे ऐसे राहावे ठेविले आनंदे ऐसे राहावे भोगलेचे फळ भोगलेचे फळ धरते पाहिला उद्वेग हे गेले आनंदे वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. संचित, क्रियमान, प्रारब्ध असे 3 प्रकार असतात. आता आपण जे पहिलं केलेलं जे करला लिहिलं, आता सध्या जे आम्ही करालो त्याला क्रियमान म्हणतात, आणि करून झाल्यावर ते संचित आहे. आणि संचित मग जे भोगायला मिळते ते प्रारब्ध आहे. किती झाले? करणं क्रियमान आहे, केल्यानंतर करून होऊन गेल्यावर ते संचित झालं, आणि मग ते भोगावं लागलं ते प्रारब्ध झालं. असे 3. भात्यामध्ये बाण राहते ना, असं बाण काढून असं लावलं, हे क्रियमान आहे. भात्यात आहे संचित आहे. जोपर्यंत भात्यात आहे तोपर्यंत संचित आहे. काढून धनुष्याला लावला क्रियमान, सोडून दिला प्रारब्ध. संचित टाळता येते, क्रियमान टाळता येते, प्रारब्ध भोगणे ते फळ संचिताचे. संचिताला टाळणं गेलं तर ते प्रारब्ध बनते आणि मग भोगावं लागते. आता नको म्हणायला जमत नाही. करताना नको वाटलेलं बरं की भोगायला नको वाटलेलं बरं, ते वाटत नाही. तेच तर कठीण आहे. काही करताना असं वाटते की आहा, काहीतरी मी बहादुरीचं कामच करालो. एखादं पाप करायचं, एखाद्याला दुखवायचं, एखाद्याला त्रास द्यायचा, एखाद्याला फसवायचं, खुश राहायचं की माझ्या बुद्धीचा मी किती वापर करीत आहे.
असं वाटतं ते. परंतु त्यावेळेस वाटावं तसं. आता केलेलं भोगाला आणि खुशाल भोगायला पाहिजे, तर तेव्हा वाटत नाही. करते वेळेस खुश राहायचं आणि मग भोगते वेळेस दुःख व्हायचं, ते नाही जमत. करते वेळेसच विचार करणं स्वातंत्र्य आहे. पुन्हा प्रारब्ध बनल्यानंतर आपणाला स्वातंत्र्य नाही. भोगायचं की न भोगायचं याचं स्वातंत्र्य नाही, पण करायचं की न करायचं याचं स्वातंत्र्य आहे. मग ज्याचं स्वातंत्र्य आहे त्याचा उपयोग घ्या, ज्याच्यात स्वातंत्र्य आहे त्याचा उपयोग घ्या. म्हणून भोगणे ते फळ संचिताचे असो. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपणाला काही अशा भक्तीच्या गोष्टी ऐकायला मिळतात. 3 गोष्टी आहे ना, भक्ती, ज्ञान, वैराग्य. तर आज कोणती विचारधारा होती? भक्तीची विचारधारा होती. तिन्हीपैकी एक. या 3च गोष्टी चालव परमार्थामध्ये. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आता भक्ती बी नाही, ज्ञान बी नाही, वैराग्य बी नाही, दुसरंच विनोद, थट्टा, मस्करी, संसार, हे सगळंच. हे 3 गोष्टी बाजूला राहिल्या आणि बाकीचं सगळं कीर्तनामध्ये कचरा आला. सगळा कचरा आला. सगळा उक्कंड करून टाकला कीर्तनाचा. काही भरून 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 भरून. त्याचं पावित्र्य, त्याचं एक गांभीर्य, त्याची एक मर्यादा याला सुरक्षित ठेवलं नाही. म्हणून समाजाला बी त्याची सवय लागून गेली. किती पैसे जाऊ दे र, पण तेच महाराज पाहिजे. परम पवित्रे सादर वर्णावे, आदर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे, आदि वंदावे, सज्जन वृंदे मनोभावे, आदि सगुण चरित्रे परम पवित्रे सागर वर्णावे, सजन वंदे सगुण चरित्रे सागर वर्णावे, सगुण चरित्रे परम पवित्रे सागर वर्णावे. इतरा गोष्टी न कराव्या, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे, आदि वंदावे, सज्जन वृंदे मनोभावे, आदि वंदावे. सगुण चरित्रे परम पवित्री सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे, आधी वंदावे, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. है की नाही? जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कुठे गेली मर्यादा? जे कीर्तनाची मर्यादा होती, जे गांभीर्य होतं, जे संवेदनशीलता होती, ते पावित्र्य होतं, सारं संपूर्ण गेलं.
कचरा होऊन गेला, कचरा उकंड करून ठेवला. म्हणून कृपया सज्जन लोकांनी याच्यावर ध्यान देण्याची आता काळाची गरज आहे. ठीक आहे, आपल्या परिसरामध्ये तरुण जे आहेत, युवा पिढी आहे, हे काही बऱ्याच कामामध्ये थोडेसे अग्रेसर होत चाललेले आहेत. काही हनुमान चालिसाचं पारायण पठण चालू आहे गावगाव. किती गाव झालेत आतापर्यंत? 6 गाव झालेत. या गावचे त्या गावाला, त्या गावचे पुन्हा त्या गावाला, असे एक जिथपर्यंत होईल तिथपर्यंत गावोगाव हनुमान चालिसा सामूहिक पारायण पठण पद्धती आपल्या दरसांगी गावातून सुरुवात केलेली आहे. खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवरायांची प्रतिमा इथं स्थापन झाली, देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, हनुमान मंदिर भव्य दिव्य गावामध्ये एवढी मोठी वास्तू उभा केली. एवढा आज आपण ज्या मंडपामध्ये बसून आहोत, हे मंडप उभा राहिला. अशा काही गोष्टी बऱ्याच पाहता पाहता मी या गावाला येतो तेव्हापासूनच हे सगळं पाहायला मिळाले. म्हणजे इतक्या कमी कालावधीमध्ये एवढा विकास साधलेला आहे. बरोबर आहे ना? झाले असतील एक 10 वर्ष 12 वर्ष झाले असतील विकास, तेवढंच. त्याच्या आधी सप्ते व्हायचे, परंतु अशा काही गोष्टी पाहायला मिळत नव्हत्या. आपल्या किनवट तालुक्यातच नव्हत्या. असेच सप्ते व्हायचे. आता किती तरुण कामाला लागले, तरुण पिढी कामाला लागले. संसाराची माया सोडून थोडं तरी देवावर प्रेम आहे की नाही, याचा परिचय आहे. आणि म्हणून काही समर्पण योगदान केल्याशिवाय कुठलंही धार्मिक कार्य चा विकास होऊ शकत नाही. हे असं आपल्या गावात आपण पाहतोच. आणि अखंड हरिनाम सप्ते हे चालूच आहे. दररोज आपण कीर्तन ऐकतो, कार्यक्रम करतो. तर सज्जनो, तुम्हाला माहितीच आहे की आता सप्ताहातील कार्यक्रमामध्ये थोडंसं विराम घेण्याचं जे ठरलेलं आहे ते सगळ्यांनी त्याच्यावर लक्ष द्या. बाकी जे सामाजिक कार्य असतील, जे जे काय आपण या ठिकाणी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलो होतो, ज्याच्यामध्ये सर्वे जना सुखिनो भवंतीची भावना आहे, ज्याच्यामध्ये पैशाचा खर्च होत नाही आणि झाला तर सर्वोपयोगी असतो, अशा कामामध्येच भाग घ्यायचं. बाकी इतर कामामध्ये भाग घेऊ वाटत नाही. म्हणून गावगाव सांगणं चालूच आहे, तसं तुम्हाला बी सूचना आहे. म्हणून सर्वांनी हे ध्यानात ठेवा, कोणी त्रास देऊ नये. शरीर स्वास्थ्याच्या क्षमता जशी आहे त्यानुसारच काम आता करावं बी लागणार आहे ना. आता काही तरुणांनी गावामध्ये फिरायचं असं संकेत केला होता. मी म्हणलो नाही, आता फिरणं नाही. वासुदेव करीतो फेरा, फेरा केला बरेच दिवस. तो अद्यापिका निदसुरा, सावध होई रे गवारा, भज भज तू शारंग धरा गा. काही लोकांनी जाब दिला, काही लोकांनी दिला नाही. जाब न द्याल तरी जातो माघारा गा. वासुदेव अंगणात आला आणि कोणीच घरातून बाहेर निघणार गेला तर ते एकदा माघारी गेला तर पुन्हा त्याची भेट होणार नाही. तसं संत एकदा जर गेले नंतर भेटत नाही. महापुरुष गेले ते गेले, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून अजूनही जरी कोणी फेरा करीत असेल तर त्याला वापस जाऊ देऊ नका. त्याला जवाब द्या, दान द्या. कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाबण द्याल तरी जातो माघारा गा. असं हे सावधान राहा. अशीच प्रगती चालू ठेवा. तरुण मित्रांनो,
योगदान आहे, मार्गदर्शन आहेच. कोण्याही गावाला जायचं नाही असा माझा निर्णय नाही, पण काही कामामध्ये भाग घ्यायचा नाही असा मात्र निर्णय घेतलेला आहे. जायचं तर जे पटलं काम योग्य वाटेल त्या कामात जायला स्वातंत्र्य आहे. कोणाची परवानगी घ्यायची का? काय नाही. कोणी आपला मालक नाही, एकच मालक आहे, त्याचीच परवानगी. बस तिन्ही लोकांचा मालक, त्याच्या परवानगीनेच कामं करीत राहायचे. असो, झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. महाराज सांगतात की हे जे काही आहे संसार, हे आपण जे आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे, मी आणि माझं ओझं, हे सगळं प्रकृतीचे केलेलं आपलंच समजून आपण जबरदस्ती ते ओझं घेतलेलं आहे. घेता पुढीलाचे ओझे आपुल्या माथा घेजे. प्रकृतीनं सगळं केलं आणि आपण जीवात्मा काय म्हणते, मीच केलं. हेच असं एक ओझं घेणं आहे. मुश्किल आहे. आपल्याला असं वाटते की आपण मी नसेल तर काही होऊ शकत नाही असं वाटते ना, तेच ममता आहे, तेच ओझं आहे. जाता जाता सांगतो तुम्हाला, पाण्यामध्ये असं बोट टाकलं, एक बोट पाण्यामध्ये असं मध्ये ठेवलं तर काय होईल, ते पाण्यामध्ये तर बोट जाणारच, आणि जिथं बोट जाईल ते तिथं पाणी इकडं तिकडं सरकणारच. मग त्याला बोट काढून घ्यायला सांगितलं तर त्याने चिंता करायला सुरुवात केली. कसली? मी जर बोट काढून घेऊ तर ते रिकामी जागा कोण भरील? कुठली? येड्या तोंडाचं आहे की नाही. आता कोण भरते ते रिकामी जागा? पाणीच भरून घेत आहे. तसं आपणाला वाटायला मी नसेल तर कसं होईल. आता किती मोठा समर्थ परमात्मा आहे, ते करून घेईल की नाही घेईल? हे उगाचच दर्या में खसखस, मी 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 काय कुठला आहेस, कोण? तर ते बोट काढून घ्यायची भीती आपल्याला वाटाली की ती जागा रिकामी राहील, म्हणून बोट काढायला कोणी तयार नाही. काढून घ्या, काढून घ्या, तसं काही नाही. ते पाणीच आपली जागा भरून घेते. तसं परमात्मा जे अस्तित्व आहे तेच आपलं काम करून घेते, कोणाच्या नाही काम थांबत नाही. हां, एखाद्याला निमित्त बनवित असेल तर ते आपलं सौभाग्य आहे, पण करणारा कोण आहे? परमात्मा. कोणी महाराजाने समजू नये की मी गेल्यावर कसं होईल माझ्यासारख्यानं, मी गावात ये नाही गेलं तर कसं होईल, अजून चांगलं होईल. चिंता करू नको. अहंकार कशाला उगाच. म्हणून आमच्यासारखे ये नाही गेलं तरी काही थांबत नाही. त्याची काही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. परमात्मा आहे, परमात्मा करून घेणार आहे. तर काय करावं मग आपण? हे सगळं जे भार आहे ते देवावर वाहून मोकळं हो. अभंगाचं शेवटचं